नमस्कार मित्रांनो, मी नितीन कडू. आपलं कडू पाटील गावरान फार्म या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन फार्म करतो. प्युअर गावरान कुक्कुटपालन फार्म करत असताना ब्रूडिंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. जर यामध्ये तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही 100% गावरान कुक्कुटपालनामध्ये यशस्वी झालात असं समजायचं. आपल्या गावरान कुक्कुटपालन फार्ममध्ये ज्यावेळेस कोंबड्या खाली जी अंडी उभून आपण पिल्लं तयार करतो, तर त्या पिल्लांना कोंबडी ही नैसर्गिकरित्याच म्हणजे त्यांच्या पंखाखाली येऊन हे ब्रूडिंग करत असते. त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही बल्ब वगैरे याची गरज पडत नाही. पण हे ब्रूडिंग करत असताना आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न घेता येत नाही. म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला पिल्ले सांभाळता येत नाही. जर जास्त क्वांटिटीत तुम्ही जर पिल्ले घेऊन मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ब्रूडिंग करावंच लागणार. पण ब्रूडिंग करताना पण त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला फॉलो करायला लागतात, तर तुमचे पिल्ले जगणार असतात. तर अशाच प्रकारे आपण यावेळेस 660 पिल्लं आपल्याकडे तयार झाली होती मशीनमधनं आणि कोंबडी खाली बसवलेली. तर असे 660 पिल्लांमधनं आज 12वा दिवस आहे. तर या 12व्या दिवसामध्ये फक्त 2 पिल्लांची मर झालेली आहे. आणि ही 2 पिल्लं मेली कशा प्रकारे तुम्हाला सांगतो. यामधलं एक पिल्लू आहे पूर्णपणे वीक होतं, म्हणजे जे की आपण हाताने काढलं होतं, जे अंड्यामधनं निघतच नव्हतं, तरी ते 4-5 दिवस जगलं होतं. त्याला आपण चांगल्या प्रकारे हिट देण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी ते एक्सपायर झालं. आणि दुसरं जी मर झालेली आहे ती मर अशा प्रकारे झाली की जर एकदा लाईट गेली होती, त्या लाईट गेल्यामुळं ते पिल्लं सगळे एकामेकावरच आल्यामुळं त्याच्यामध्ये चेंगरून एक जण मृत्यू झाला. पण असं कोणतीही मर नाही झाली की पक्ष्यांना आजार आला आहे किंवा त्यांना काही कमी पडलं किंवा लाईटचं कमी पडलं आहे, ह्याच्यामुळं असे पक्षी कोणते मेले नाही. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आपलं ब्रूडिंगचं. हा आपला ब्रूडिंग रूम आपण पूर्ण 1 ते 2,000 पिल्लांसाठी तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे सगळीकडे पूर्णपणे पॅक करून घेतलेलं आहे. तर ब्रूडिंग रूम करताना एकदा चांगल्या प्रकारे पॅक करून घ्यायचा. असा हे पहा, आपण पूर्णपणे 4ही बाजूनी पॅक केलेला आहे हा ब्रूडिंग रूम. याच्यामध्ये कुठलीही बाहेरची थंडगार हवा आली नाही पाहिजे. आपल्याला 35 टेम्परेचर हे मेंटेन करायचं आहे पहिल्या 7 दिवसासाठी. तर याला पार्टिशन केलेलं आहे आपण. कमी पिल्ले होते म्हणून आपण याला पार्टिशन करून ठेवलेलं आहे. इथं एक लाईटचा बोर्ड आहे, इथून आपण सगळं कनेक्शन त्यांना देत असतो. हे पहा, एका पक्षाला कमीत कमी 2 वॅटची गरज लागत असते. एका पक्षाला कमीत कमी 2 वॅटची गरज लागत असते. तसंच पक्ष्यांना पुरेशी हे पहा, सगळे पिल्लांना चांगल्या प्रकारे ब्रूडिंग होऊन चांगल्या प्रकारे हिट मिळाल्यामुळे चांगल्या प्रकारचे पंख पण आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये कोणतेही पिल्लं तुम्हाला असे वीक दिसणार नाही आहेत. कारण की पहिल्या दिवसापासून जे नियोजन केलेलं आहे ते एकदम प्रॉपरपणे केलं तर तुमचं ब्रूडिंग हे 100% यशस्वी होऊ शकतं. आता दुसरा हप्ता चालू आहे, त्याच्यामुळं पक्ष्यांना कमीत कमी 30 ते 33च्या दरम्यान हे टेम्परेचर असणं आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता इथं 29 टेम्परेचर, 30 टेम्परेचर आत्ता होतं. आपण हा जो पडदा ओपन केला आहे त्याच्यामुळे थोडंसं 1% टेम्परेचर कमी झालेलं आहे, पण 30 टेम्परेचर हे मेंटेन होत असतं. आणि वेळोवेळी पक्ष्यांना आपल्याला अमोनिया जो गॅस तयार होतो, आपण पूर्णपणे पॅक केल्यामुळे जो अमोनिया गॅस तयार होत असतो, तो गॅस आपल्याला इथून वाऱ्याच्याद्वारे हवेच्याद्वारे बाहेर काढायचा असतो. तर आपण इथून एक जागा ठेवलेली आहे बाहेर काढायला. पाहिजे तेव्हा आपण सकाळच्या वेळी जास्त हीट होत असेल तर आपण इथून हा पडदावरती करणं, तिथून तो गॅस व्हेंटिलेशन करण्याकरता बाहेर जात असतो. बघा तुम्ही, पिल्ले एकदम वातावरण जेवढं त्यांना टेम्परेचर त्यांच्या नियमाप्रमाणे भेटलं तर पक्षी एकदम असा चांगल्या प्रकारे त्याची वाढ होण्याला मदत होत असते. बघा, एकदम पक्षी सगळा हेल्दी पक्षी आहे. याची बुकिंग आपल्याकडे 1 महिन्याचा पक्षी देण्याची ऑर्डर आहे, त्याची बुकिंग आहे. तो पक्षी पण चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता पक्षाची क्वालिटी एकदम चांगली आहे. एक 7-8 भांडे आपण त्यांना खाद्याचे ठेवलेले आहेत, 2 भांडी पाण्याची आहेत. वेळोवेळी त्यांना अँटीबायोटिक विटॅमिन्स देऊन, पण त्याचं पण एक रुटीन असतं अँटीबायोटिक्स देण्याचं किंवा विटॅमिन्स देण्याचं. ते वेळोवेळीच फॉलो करावं लागतं. 7व्या दिवशी लासोटा वॅक्सिन पण केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पक्ष्यांची क्वालिटी एकदम खतरनाक क्वालिटी आहे.
तर अशा प्रकारे जर तुम्ही ब्रूडिंगचं नियोजन केलं तर तुम्ही 100% गावरान कुक्कुटपालनात यशस्वी होऊ शकता. आणि असेच आपण नवीन व्यावसायिक घडावे यासाठी आपण नेहमी 1 महिन्याच्या अंतरावरती ट्रेनिंग ठेवत असतो. आणि जे कोणी ट्रेनिंग घेतं त्यांना आपण पिल्ले पुरवत असतो. जर कोणाला पिल्ले घ्यायचे असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. तुम्हाला प्युअर गावरान ओरिजिनल 100% गावरान पिल्लं तुम्हाला भेटतील. आपण कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये मिक्स वगैरे करून पिल्लं देत नाही. हल्ली मार्केटमध्ये खूप लोक असे आहेत की प्युअर गावरानच्या नावाखाली RR, DP क्रॉस, कावेरी अशा प्रकारचे पिल्लं शेतकऱ्यांना देत असतात आणि शेतकऱ्यांना देऊन त्याची फसवणूक करत असतात. जर कुणाला यशस्वी असं नियोजन माहिती करून घ्यायचं असेल तर आपलं ट्रेनिंग असतं. तुम्ही ट्रेनिंगला नक्की जॉईन करू शकता. आणि इंस्टाग्रामवरती नितीन कडू 24 नावाने आपले 1 लाख फॉलोअर्स आहेत. तर या पेजवरती तुम्ही रोज नवीन व्हिडिओ पाहू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओचा आनंद घ्या.